गोविंदाय नमः। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, प्रभनाथाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, वसुदेवाय नमः, देवाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, शिवाय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः। जो देव रामचंद्रम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे गणपति बप्पा सदा सर्वदा योग विवाहकाने तिथेच सेवा करताय जाणे अपराधाने कोट्यान पोटी मुरेश्वरा वा तुघात पोटी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यज्ञेन यज्ञमयं तदेवास्तान् धर्मान् कर्माणि तवे कामान् कामकामाय नित्यं कामेश्वरो वै सर्वोदरादि कुबेराय वै शिवराय महाराजाय नमः। राज्यं मोक्षं स्वराज्यं वैराज्यं कामेश्वरं राज्यं महाराज्यमाप्तुर्या समुद्रपरिक्लाया के मुक्ता पराची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकरी कुमरा चंदनाची मूर्ती कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदुते मुकुरे चरणी घागरिया जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती पीतांबर परिवर वंदना दास रामाचा वाटपाये सदना वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव विष्णवे नमो विष्णवे नमः। हे श्री गजानना श्री सिद्धिविनायका यजमानांची कुलस्वामी सातेरी देवी त्याप्रमाणे ग्रामस्थित असलेल्या समस्त देवता वाढवडिलांची पुण्य त्यांच्या कृपा आशीर्वादांनी त्यांनी दिलेल्या शिक्षण आणि संस्काराचे गौरव स्वतःच्या सामर्थ्याने त्यांनी दिले। आज येथे विशेष करून यजमान कुटुंबीय सुखी यांनी आज येथे पर्यायी जागा निवडलेली असून वास्तव्याकरता ती निवडलेली असून वास्तव्य भविष्यकालामध्ये चांगलं जावं, सुखकर जावं, चांगलं आरोग्य मिळावं, वास्तूमध्ये समृद्धता मिळावी या दृष्टीने विशेष करून त्यांनी जी काही वास्तू निवडलेली असते त्या वास्तूनं भूतकालामध्ये ज्या काही अपरिचित गोष्टी घडलेल्या असतील त्यांचा जो काही संहार असेल त्या निवारण व्हाव्यात, ज्या काही राक्षस प्रवृत्ती असतील त्यांचं निवारण होऊन उमादेवतांची शक्ती या घरामध्ये नांदत राहावी यावरच श्रद्धा आणि निष्ठेपोटी त्यांनी आज येथे हिंदू धर्मसंस्काराला अनुसरून विशेष करून घरामध्ये त्यांनी आज येथे ब्राह्मण पाहिजे आज येथे राहण्यास सुरुवात करण्यापूर्वी धार्मिकता म्हणून आज येथे गणेश पूजनाचा कार्यक्रम केलेला आहे। त्यानिमित्ताने पूजेच्या निमित्ताने सोहळ्यामध्ये मनुष्यामध्ये आलेल्या साहित्यामध्ये कृत्यामध्ये सेवेमध्ये ध्यानाधारणामध्ये आचरणामध्ये व्यवहारामध्ये चालण्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये नैवेद्यामध्ये माझ्याकडनं मंत्र उच्चारामध्ये आम्हा सर्वांकडनं मनुष्य धर्म मनुष्य स्वभाव याप्रमाणे काही कमी होणं झालं असेल तर चित्र मात्र असेल तर प्रथमतः आम्हाला सर्वांना क्षमा करा। केलेली जी काही पूजनरूपी अभिषेक रूपी आणि आरती रूपी सेवा
उमादेवतांच्या चरणी रुजू करण्याचा जो काही मानवी प्रयत्न साधलेला आहे तो मान्य करा, स्वीकार करा. त्याप्रमाणे विशेष करून या पूजेतून उत्पन्न झालेलं संपूर्ण श्रेय हे संपूर्ण कुटुंबियांच्या वाट्याला यावं, त्यांच्या मनातील इच्छा परिपूर्ण व्हाव्यात, वास्तुपुरुषाचा तथास्वचा आशीर्वाद सदैव नांदत राहावा. मनातील ज्या काही इच्छा मनोकामना असतील, कल्पना असतील, संकल्पना असतील, त्या सर्वांना चांगला वाव मिळावा, चांगले आशीर्वाद मिळावे आणि एकंदर सर्व इच्छा परिपूर्ण व्हाव्यात या दृष्टीने ही वास्तुकलाचा सुखकर प्राप्त व्हावी. विशेष करून राहत्या घरामध्ये अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने घर सदैव धनान्युक्त भरलेलं असावं. कमवलेला पैसा, घरामध्ये येणारी लक्ष्मी तिला स्थिरता लाभावी किंबहुना तिची उत्तरोत्तर वाढ होत राहावी. विशेष करून घरामध्ये सर्वांचं आरोग्य धन्वंतरीच्या कृपा आशीर्वादाने सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने ही वास्तू सुखकर प्राप्त व्हावी. ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या परिपूर्ण होण्यासाठी जो हेतू असेल तो साध्य व्हावा या दृष्टीने त्यांच्या ज्या काही इच्छा मनोकामनांना चांगले आशीर्वाद देऊन त्या परिपूर्तता यावी या दृष्टीने सदैव तुमची कृपा दृष्टी हवी, सदैव तुमची साथ हवी या दृष्टीने सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहा, त्यांना चांगले आशीर्वाद द्या आणि कृपा दृष्टी ठेवा. हेच तुमच्या चरणी जगदंबोदयो सुदयो सुदयो सुनमा पार्वतीपते हर हर महादेव तथा सुमनती मीडियावर लाव. या पुऱ्या कुटुंबाला मिळावं हीच गजानन महाराजांकडे प्रार्थना आणि सत्यनारायणाकडे प्रार्थना. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. प्रभनाथाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. वत्सुदेवाय नमः. देवाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. श्रीवाय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. स्मरण करें. जो देव सविता वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा सदा सर्वदा योग विबाळकाने तिथीच सेवा कृताय जाणे अपराध माझे कोट्यान कोटी मुरेश्वरा वा तुघाल पोटी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यज्ञेन यज्ञमयजं तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्य सन्नदेहनाथं मानससंध्यप्रतिवैसाध्या सन्धिदेवाः श्रीराजाधिराजाय प्रसन्नपालिने नमो वै श्रवणाय कुर्महे. सवे कामान् कामकामाय नित्यं रामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. स्वस्तिसाम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं भारमेकं राज्यं महाराज्यमादित्यं सुरञ्जया ईस्या सर्वभौमस्सर्वायुषान्ताधाम्नार्भारतुविद्यै समुद्रपर्यन्ताया भीकरायचि ततः देशश्लोकोऽभिगम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 
कधी धडके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकर गौरी कुमारा चंदनाची मूर्ती कुंभेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुडते मुकुरे चरणी घागरिया जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव पीतांबर परिवर वंदना सरळ सुंदर वक्र तुंड दीनयना
दासरामाचा वाटपा हे सदना निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव प्लीज विष्णवे नमो विष्णवे नमः. हे श्री गजानना श्री सिद्धिविनायका यजमानांची कुलस्वामी सातेरी देवी त्याप्रमाणे ग्रामस्थित असलेल्या समस्त देवता वाढवडिलांची पुण्य त्यांच्या कृपा आशीर्वादांनी त्यांनी दिलेल्या शिक्षण आणि संस्काराचे गौरव स्वतःच्या सामर्थ्याने करण्यात दिली. आज येथे विशेष करून यजमान कुटुंबीय सुखी यांनी आज येथे पर्यायी जागा निवडलेली असून वास्तव्याकरता ती निवडलेली असून वास्तव्य भविष्यकालामध्ये चांगलं जावं, सुखकर जावं, चांगलं आरोग्य मिळावं, वास्तूमध्ये समृद्धता मिळावी ह्या दृष्टीने विशेष करून त्यांनी जी काही वास्तू निवडलेली असेल त्या वास्तूनं भूतकालामध्ये ज्या काही अपरिचित गोष्टी घडलेल्या असतील त्यांचा जो काही संहार असेल त्या निवारण व्हाव्यात, ज्या काही राक्षस प्रवृत्ती असतील त्यांचं निवारण होऊन उमादेवतांची शक्ती ह्या घरामध्ये नांदत राहावी यावर श्रद्धा आणि निष्ठेपोटी त्यांनी आज येथे हिंदू धर्मसंस्काराला अनुसरून विशेष करून घरामध्ये त्यांनी आज येथे ब्राह्मण पाहिजे आज येथे राहण्यास सुरुवात करण्यापूर्वी धार्मिकता म्हणून आज येथे गणेश पूजनाचा कार्यक्रम केलेला होता. त्यानिमित्ताने पूजेच्या निमित्ताने सोहळ्यामध्ये नवनिश्चयामध्ये आलेल्या साहित्यामध्ये, कृत्यामध्ये, सेवेमध्ये, ध्यानधारणामध्ये, आचरणामध्ये, व्यवहारामध्ये, चालण्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, नैवेद्यामध्ये, माझ्याकडनं मंत्र उच्चारामध्ये आम्हा सर्वांकडनं मनुष्य धर्म, मनुष्य स्वभाव याप्रमाणे काही कमी होणं झालं असेल, काही चित्र मात्र असेल तर प्रथमतः आम्हाला सर्वांना क्षमा करा. केलेली जी काही पूजनरूपी, अभिषेक रूपी आणि आरती रूपी सेवा उमादेवतांच्या चरणी रुजू करण्याचा जो काही मानवी प्रयत्न साधलेला आहे तो मान्य करा, स्वीकार करा. त्याप्रमाणे विशेष करून या पूजेतून उत्पन्न झालेलं संपूर्ण श्रेय हे संपूर्ण कुटुंबियांच्या वाट्याला यावं, त्यांच्या मनातील इच्छा परिपूर्ण व्हाव्यात, वास्तुपुरुषाचा तथास्वचा आशीर्वाद सदैव नांदत राहावा. मनातील ज्या काही इच्छा, मनोकामना असतील, कल्पना असतील, संकल्पना असतील त्या सर्वांना चांगला वाव मिळावा, चांगले आशीर्वाद मिळावे आणि एकंदर सर्व इच्छा परिपूर्ण व्हाव्यात ह्या दृष्टीने ही वास्तू त्यांना चांगली सुखकर प्राप्त व्हावी. विशेष करून राहत्या घरामध्ये अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने घर सदैव धनायुक्त भरलेलं असावं, कमवलेला पैसा, घरामध्ये येणारी लक्ष्मी तिला स्थिरता लाभावी किंबहुना तिची उत्तरोत्तर वाढ होत राहावी. विशेष करून घरामध्ये सर्वांचं आरोग्य धन्वंतरीच्या कृपा आशीर्वादाने सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने ही वास्तू सुखकर प्राप्त व्हावी. ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या परिपूर्ण होण्यासाठी जो हेतू असेल तो साध्य व्हावा या दृष्टीने त्यांच्या ज्या काही इच्छा मनोकामनांना चांगले आशीर्वाद देऊन त्या परिपूर्तता यावी या दृष्टीने सदैव तुमची कृपा दृष्टी हवी, सदैव तुमची साथ हवी या दृष्टीने सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहा, त्यांना चांगले आशीर्वाद द्या आणि कृपा दृष्टी ठेवा. हेच तुमच्या चरणी जगदंबोदयो सुदयो सुदयो सुनम पार्वतीपते हर हर महादेव तथा सुमनते मीडियावर लाव. नवीन घराची शुभेच्छा आणि त्यांना खूप आनंद आणि सक्सेस मिळावा या घरात ही आमची बोला ना. सिद्धेश मोनिकाचं नवीन घराचं ओपनिंग झालं. आमच्या शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहे, सगळं काही चांगलं होऊन दे आणि अशीच पूजा घालून दे परत. व्हेरी गुड. सिद्धेश, मोनिका, तुम्हाला दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्ही ज्या हेतूने इकडे घर घेतलं आहे रेंटवरती ते तुमचं तसं स्वतःचं पण एक घर होऊ दे आणि त्या घरात राहणारी आणखी एक व्यक्ती मला ॲड झालेली आवडेल बघायला. नेक्स्ट इयरपर्यंत मला नक्की गुड न्यूज पाहिजे. बोल ना. मोनिकाला फार फार शुभेच्छा आणि आशीर्वाद या नवीन घरात आणि त्यांना ह्या घरात फार प्रॉस्पेरिटी होऊन दे आणि स्वतःचं घर होऊन दे. या घरात त्यांना जे इच्छा असतील त्या सर्व इच्छा त्यांच्या प्राप्त होऊन दे आणि या लवकरच त्यांना एक बेबी होऊन त्यांना सुखी आणि संपन्न होऊन. ऑल द बेस्ट. आम्ही आज नवीन घरात शिफ्ट होतोय. सगळ्यांनी आमच्या घरी लवकर या, जेवायला या, मटण खायला या, नो व्हेज खायला या. भोपळ्याची चलो. Anytime, yes.